जनरली गरम पाणी प्यायला पाहिजे हे जवळपास सगळ्यांनाच माहित आहे, परंतु काय होईल जर गरम पाणी तुम्ही दररोजच प्यायला लागलात तर? खरंच दररोज पाणी पिणं सेफ आहे का? यामुळे फायदे होऊ शकतात का? किंवा काय नुकसान होऊ शकतात? काय रिस्क आहे? तसेच दररोज पाणी प्यायला पाहिजे का नाही, आणि प्यायला पाहिजे तर किती पाणी प्यायला पाहिजे, आणि कोणी नाही प्यायला पाहिजे, आणि यामुळे काय नुकसान होतात, याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो. सगळ्यात अगोदर ही गोष्ट तर जनरली प्रत्येकालाच माहित आहे की थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक सेफ आहे, सुरक्षित आहे, आणि हमखास डॉक्टर तर हाच सल्ला देतात. जर कोणी एखादा आजारी असेल आणि डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर नेहमी हेच सल्ला देतात की कोमट करून पाणी प्यायला द्या. याचा अर्थ थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी कधीही चांगलंच आहे असं तुम्ही डोळे झाकून म्हणू शकता. तर ही तर गोष्ट सॉल्व्ह झाली की गरम पाणी चांगलंच आहे, फायदे होत असतात. तर नक्की कोणते फायदे होतात हे बघूया. सगळ्यात पहिला फायदा आहे नेझल कंजेशन मध्ये रिलीफ मिळतो. जर तुम्ही थंडच पाणी प्रेफर करत असाल आणि थंडच पाण्याने जर आंघोळ करत असाल तर अनेक वेळेस अशामध्ये नाकाच्या आतल्या साईडला म्युकस मेम्ब्रेन जमा झाल्याचं दिसून येतं, आणि याच म्युकसमुळे आपल्याला व्यवस्थित श्वास घेता येत नाही, श्वास घेताना अडचण आल्याचं जाणवतं. किंवा जर मागील काही दिवसापासून तुम्ही प्रॉब्लेम फेस करत असाल, जसं की पूर्ण डीप मध्ये इन्हेलेशन करताना जर काही वाटत असेल, तर अशा वेळेस आपल्याला गरम पाणी प्यायला चालू करायचं आहे. यामुळे चोंदलेलं नाक बरं होण्यास मदत मिळत असते. तर हा सगळ्यात पहिला फायदा किंवा प्रमुख फायदा म्हणू शकतो. 2 नंबरचा फायदा आहे डायजेशनला भरपूर मदत करतं. ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांना एक ग्रँटेड उपाय माहित असतो, तो म्हणजे जर पोट साफ होत नसेल तर गरम पाणी. कारण गरम पाणी पिल्यामुळे जे नॅचरल ब्रेकडाऊन करायचं असतं फूडचं, ती प्रक्रिया वाढत असते. आपण जे अन्न पदार्थ खाल्लेले आहेत त्यांचं नॅचरल ब्रेकडाऊन करण्यासाठी गरम पाणी खूप जास्त महत्वाचा रोल पार पाडत असतो. यामुळे नॅचरल फूड डिझॉल्व्ह होण्यास मदत मिळत असते, आणि अशा पद्धतीनं आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होत असतं. म्हणून जे सर्वांनाच माहित आहे की गरम पाणी पिल्यामुळे डायजेशन चांगलं होतं, तर हे अगदी बरोबरच आहे. आणि जर तुम्हाला बी प्रॉब्लेम असेल तर गरम पाणी दररोज 1 ग्लास तुम्ही प्यायला पाहिजे. 3 नंबरचा फायदा आहे आपला मूड चांगला होतो. आता यावर अनेक जणांना डाऊट येईल, परंतु जर गरम पाणी आपण दररोज पिलं तर यामुळे आपला मूड चांगला होण्यास मदत मिळत असते. आपल्याला फ्रेशनेस वाटत असतो, कारण गरम पाणी पिल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, आणि हेच ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे ब्रेन फंक्शन अधिक चांगलं होत असतं. ब्रेन फंक्शन चांगलं झाल्यामुळे मूड आपला चांगला होण्यास मदत मिळते. तसेच आपण रिलॅक्स फील करत असतो. जर तुम्हाला अलर्टनेस जरी वाढवायचा असेल तरी पण गरम पाणी पिल्यामुळे फायदे होत असतात. 4 नंबरचा फायदा आहे कॉन्स्टिपेशनचा रामबाण उपाय. आता पोट साफ होणं आणि कॉन्स्टिपेशन हे जवळपास सारखेच तुम्हाला वाटू शकतात, परंतु कॉन्स्टिपेशन मध्ये समजा ज्याला आपण बद्धकोष्ठता म्हणतो, आपण खूप जास्त प्रेशर लावून टॉयलेट करत आहात आणि टॉयलेट करताना खूप जास्त त्रास होत असेल, तर या कंडिशनला जनरली कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं. जर अशा प्रकारची समस्या किंवा प्रॉब्लेम तुम्हाला मागील काही दिवसापासून होत असेल तर आपल्याला गरम पाणी प्यायचं आहे. तर गरम पाणी पिल्यामुळे स्टूल सॉफ्ट होण्यास मदत मिळत असते, आणि अशा प्रकारे आपल्याला न प्रेशर लावता टॉयलेट होऊ शकते. तर ज्यांना कॉन्स्टिपेशनची समस्या आहे, टॉयलेट होतच नाही किंवा खूप प्रेशर लावून करायची गरज पडत असते, अशांनी तर न चुकता दररोज गरम पाणी प्यायला पाहिजे. यामुळे त्यांना प्रेशर न लावता टॉयलेट होऊ शकतं. तर अशा प्रकारे कॉन्स्टिपेशनचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. 5 नंबरचा फायदा आहे हायड्रेशन चांगलं ठेवतं. आता खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप जास्त आपल्याला पाण्याची आवश्यकता असते, परंतु आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पित नाहीत, किंवा बऱ्याच वेळेस पाणी हे नॉर्मल रेंजपेक्षा आपण कमीच पित असतो. आणि उन्हाळ्यामध्ये स्वेटिंग, युरिनेशनच्या माध्यमातून पाणी वाया गेलेलं असतं, आणि याच कारणामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून गरम पाणी प्यायला पाहिजे. आता तसं तर थंड पाणी पिल्यामुळे पण आपल्या बॉडीला हायड्रेशन मिळतं, परंतु गरम पाणी पिल्यामुळे सुद्धा हायड्रेशन टिकून राहण्यास मदत मिळत असते. अधिक वेळ आपण हायड्रेटेड फील करू शकतो. तर खूप जास्त तहान लागल्यासारखी वाटत असेल तर अशा वेळेस जरी गरम पाणी पिलं तर यामुळे सुद्धा आपली तहान भागू शकते किंवा हायड्रेटेड फील होत असते. 6 नंबरचा फायदा आहे जर तुम्हाला आंघोळ करण्याच्या अगोदर थरथरपणा येत असेल, आता स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये थंड पाण्याने असू दे किंवा गरम पाण्याने जरी आंघोळ करायची असली तर अनेक जणांना थरथरपणा जाणवत असतो.
जर हा थरथरपणा दूर करायचा असेल तर आंघोळ करण्याच्या अर्धा तास अगोदर आपल्याला पाणी प्यायचं आहे 1 ग्लास. जर तुम्ही गरम पाणी 1 ग्लास पाणी पिलं अगोदर तर शिवरिंग कमी होण्यासाठी मदत मिळत असते. जो थरथरपणा आलेला होता तो पूर्णपणे कमी होऊ शकतो. तर हा एक फायदा मानला जातो. 7 नंबरचा फायदा आहे स्ट्रेस कमी होतो. जर तुम्ही दररोज गरम पाणी पिलं तर यामुळे ताणतणाव कमी होण्यास सुद्धा मदत मिळत असते. जसं की मी म्हटलं, आपला मूड चांगला होतो, ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह होतं आणि याच कारणामुळे काम राहण्यासोबतच आपल्याला स्ट्रेस कमी झाल्याचं सुद्धा जाणवत येईल. जर तुम्ही दररोज गरम पाणी पित राहिलात तर 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुमचा चिडचिडपणा कमी झालेला आहे. तुम्ही बाकीचे सर्व कामे व्यवस्थित करत आहेत परंतु चिडचिडपणा पाहिल्यासारखा होत नाही, हे तुम्हाला जाणवायला लागेल जर तुम्ही कंटिन्यू गरम पाणी 10 ते 15 दिवस पिलं तर. 8 नंबरचा फायदा आहे सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. आता आपल्या बॉडीला पूर्णपणे जर चांगलं इफिशियंटली काम करायचं असेल तर सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सर्क्युलेशन जर चांगलं असेल तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असतं, ब्लड प्रेशर कमी होत असतं, तसेच ओव्हरऑल कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमच आपली पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळत असते. एक प्रकारे बॉडी जर आपली व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्क्युलेशन व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि जर सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवायचं आहे तर आपल्याला हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. म्हणजेच एक प्रकारे आपल्या शरीरातील पाणी कमी नाही होऊ द्यायला पाहिजे आणि गरम पाणी पिल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. एक प्रकारे आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमच्या सगळ्या समस्या कमी होण्यास मदत मिळत असते. म्हणून जर तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजेच आपल्या हृदयासंबंधित जर सगळी यंत्रणा चांगली ठेवायच्या, यासाठी सुद्धा आपण गरम पाणी प्यायला पाहिजे. 9 नंबरचा फायदा आहे स्किनसाठी चांगला आहे. जसं की गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर निघून जाण्यास मदत मिळत असते. जे काही घाण पदार्थ आपल्या शरीरामध्ये जमा झालेत, अनेक दिवसापासून जमा झालेले आहेत, ते पण हळूहळू निघून जाण्यास मदत मिळत असते आणि एक प्रकारे आपलं शरीर पूर्णपणे टॉक्झिन रहित होऊन जातं आणि या कारणामुळे आपल्या स्किनला सुद्धा चमक येत असते. तर हा एक फायदा आहे. 10 नंबरचा फायदा पिरियड्स पेन कमी होत असतो. आता स्पेशली फिमेल्समध्ये बोलायचं झालं तर पिरियड्समध्ये जे क्रॅम्प्स येतात, पेन होत असतो, ते पेन कमी करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा उपयोग केला तरी चालेल. यामुळे पिरियड्सचा जो पेन आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत मिळत असते. आणि 11 नंबरचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी. कदाचित अनेक जण यामुळेच गरम पाणी प्यायला चालू करत असतात किंवा पित असतात. हे एक प्रमुख फायदा तुम्ही मानू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, गरम पाणी पिणे एवढा सोपा उपाय दुसरा कोणताच नाही आणि यामध्ये जर तुम्ही अर्धा लिंबाचा रस मिळवला तर अजून उत्तम प्रकारे फायदे मिळू शकतात. तर एवढ्या सगळ्या प्रकारचे फायदे जर तुम्ही दररोज गरम पाणी पित राहिला तर तुम्हाला मिळू शकतात आणि हे सगळे फायदे तुम्हाला 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू दिसायला लागतात. म्हणजे जर तुम्ही 1 महिना लगातार गरम पाणी पिलं तर ओव्हरऑल एवढे सगळे फायदे आपल्याला दिसत असतात आणि जर तुम्ही दररोजच पित राहिलात तरी सुद्धा आपल्याला लाईफ टाइम साठी हे फायदे मिळतच राहणार आहेत. याची तुम्हाला वेळोवेळी जाणीव सुद्धा होत राहील. म्हणून गरम पाणी पिल्यामुळे प्रमुख हे 11 फायदे तर मिळतच असतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पाणी किती वेळेस प्यायला पाहिजे. आता जर तुम्हाला गरम पाणी प्यायचं असेल तर तुम्ही सकाळी 1 वेळेस आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 1 वेळेस असं 2 ग्लास पिऊ शकता. गरम पाणी दिवसभरामध्ये केव्हा जरी पिलं तरी चांगलंच मानलं जातं, परंतु शक्यतो जर तुम्ही 30 दिवसासाठी चॅलेंज घेत आहेत तर कमीत कमी 2 वेळेस तर प्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त फायदे मिळू शकतील. आता पाणी कसं प्यायला पाहिजे. आता गरम पाणी प्यायचं याचा अर्थ काही उकळतं पाणी प्यायचं आहे का, तर अशी चूक अजिबात नाही करायला पाहिजे. आपल्याला पाणी उकळजेपर्यंत गरम करायचं आहे परंतु पुन्हा थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजेच कोमट होऊ द्यायचं आहे. एवढं कोमट होऊ द्यायचं आहे की जेव्हा आपण पाणी तोंडामध्ये घेऊ तेव्हा जिभेला काही त्रास नाही झाला पाहिजे किंवा गरम नाही लागलं पाहिजे. एवढ्या प्रमाणात कोमट झाल्यावरच आपल्याला पाणी प्यायला पाहिजे, तोपर्यंत नाही प्यायला पाहिजे. जर तुम्ही गरम पाणी पिलं तर यामुळे फायद्याच्या ऐवजी त्रास होऊ शकतो. आपल्या जिभेवरच्या टेस्ट बड जळाल्यासारखं वाटू शकतं, म्हणजेच आपल्या जिभेची टेस्ट जाऊ शकते. तसेच इसॉफेगसची ज्याला फूड पाईप म्हटलं जातं त्याची लाइनिंग सुद्धा जळू शकते. याच कारणामुळे आपल्याला गरम पाणी म्हणजेच कोमट करून प्यायचं आहे. फक्त उकळजेपर्यंत गरम करायचं आहे, त्यानंतर कोमट झाल्यावरच प्यायला पाहिजे. तर अशा प्रकारचं पाणी तुम्ही दररोज 2 ग्लास पिलं तर या व्हिडिओमध्ये जे फायदे सांगितले तेवढे मिळू शकतात. जर तुम्ही दररोज 2 ग्लास गरम पाणी पिलं तर यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेले फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की कोमट करून पाणी प्यायचं आहे, जास्त गरम पाणी प्यायला नाही पाहिजे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओ.